नमस्कार सर्वांना. फौजी माई सेवा केंद्र देवंगरा या चॅनलवर तुमचं सगळ्याचं मनापासून स्वागत आहे. तुमच्या घरात जमिनीवरून वाद आहेत का? भावंडामध्ये जमिनीचे वाटप कसे करायचे हे माहीत नाही का? आज मी तुम्हाला सांगणार आहे वडिलोपार्जित जमीन वाटप करण्याची सर्वात सोपी आणि कायदेशीर पद्धत. ही माहिती माहीत असेल तर तुम्ही कोर्ट कचेरी आणि लाखो रुपयांचा खर्च वाचवू शकता. जमीन वाटप म्हणजे नक्की काय? जमीन वाटप म्हणजे एका कुटुंबाच्या नावावर असलेली संयुक्त जमीन वेगवेगळ्या वारसांमध्ये कायदेशीररित्या विभागणे. उदाहरण, जर वडिलांच्या नावावर 10 एकर जमीन असेल आणि त्यांना 3 मुले असतील तर प्रत्येकाला त्यांचा हिस्सा देण्यासाठी जमीन विभागली जाते. याला जमीन वाटप म्हणतात. वाटपानंतर प्रत्येकाच्या नावावर स्वतंत्र 7/12 उतारा होतो. वडिलोपार्जित जमीन म्हणजे काय? वडिलोपार्जित जमीन म्हणजे जी जमीन आजोबांकडून वडिलांकडे आणि वडिलांकडून मुलांकडे अशा पिढ्यानपिढ्या आली आहे. ही जमीन स्वतः विकत घेतलेली नसते. उदाहरण, आजोबांनी जमीन घेतली, ती वडिलांना मिळाली आणि आता मुलांना हक्क आहे. वडिलोपार्जित जमिनीवर कोणाचा हक्क असतो? हिंदू वारसा कायदा 1956 नुसार हक्क असलेले सदस्य मुलगा, मुलगी, पत्नी, आई. 2025 नंतरचा या कायद्यात मोठा बदल झाला. 2025 पासून मुलींना मुलांप्रमाणेच समान हक्क देण्यात आला. म्हणजे पूर्वी फक्त मुलांना वाटा असायचा, आता मुलगा आणि मुलगी दोघांना समान वाटा मिळायला सुरुवात झाली. या कायद्यामुळे महिलांसाठी मोठा निर्णय मिळाला. जमीन वाटपासाठी लागू होणारे प्रमुख कायदे. हिंदू वारसा कायदा 1956 हा कायदा वारसांमध्ये हक्क निश्चित करतो. पार्टिशन ॲक्ट 1893 हा कायदा जमिनीचे वाटप कसे करावे याचे नियम सांगतो. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 हा कायदा जमिनीच्या नोंदी आणि 7/12 संबंधित कायदा आहे. नोंदणी कायदा 1908 हा कायदा दस्तऐवज नोंदणी करण्याचा कायदा आहे. हे सर्व कायदे एकमेकांशी संबंधित आहेत. जमीन वाटपाचे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे सहमतीने वाटप. हा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. याचे फायदे असे आहेत की यामुळे कोर्टाची गरज नाही, वेळ वाचतो, पैसे वाचतात, कुटुंबात भांडण होत नाही. 90% लोक हा मार्ग निवडतात. दुसरा मार्ग आहे कोर्टातून वाटप. जेव्हा भावंडांमध्ये वाद असतो आणि सहमती होत नाही तेव्हा दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो. तेव्हा कोर्टाची प्रक्रिया करावी लागते. प्रिलिमिनरी डिक्री या प्रक्रियेत न्यायालय प्रत्येकाचा हिस्सा ठरवते. फायनल डिक्री या प्रक्रियेत प्रत्यक्ष जमीन वाटप केले जाते. या प्रक्रियेत 1 ते 5 वर्षे लागू शकतात. सहमतीने जमीन वाटप करण्याची पद्धत. पायरी 1. कुटुंबाची चर्चा. सर्व कुटुंब सदस्य एकत्र बसतात आणि ठरवतात कोणाला किती जमीन, कोणता गट नंबरमध्ये कोणत्या बाजूची जमीन. सर्व निर्णय लेखी स्वरूपात घेतात. पायरी 2. जमीन नकाशा तयार करणे. तलाठी किंवा सर्वेयर करून जमिनीचा नकाशा मोजणी यावर प्रत्येकाचा हिस्सा दाखवला जातो. पायरी 3. वाटपपत्र. वडिलांकडून वाटपपत्र तयार करावे. त्यात सर्व वारसांची नावे, जमिनीचे गट नंबर, प्रत्येकाचा हिस्सा, नकाशा स्पष्ट लिहिलेले असते. यासाठी स्टॅम्प ड्युटी किती लागते? जर वाटप सख्ख्या भावांमध्ये, आई व मुलांमध्ये, कुटुंबातील सदस्यांमध्ये असेल तर स्टॅम्प ड्युटी फक्त 200 रुपये भरावी लागते. ही सरकारची मोठी सवलत आहे. दस्तऐवज नोंदणी. तयार झालेले वाटपपत्र सब रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदणी करावे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे. वाटपपत्र, आधार कार्ड, फोटो, 2 साक्षीदार. नोंदणी झाल्यावर दस्तऐवज कायदेशीर पुरावा बनवतो. फेरफार नोंद. नोंदणी झाल्यानंतर तलाठी कार्यालयात अर्ज करावा आणि पुढील प्रक्रिया करावी. वाटपपत्र सादर करणे, फेरफार अर्ज करणे, त्यानंतर तलाठी नोटीस देतात व नंतर मंजुरी देतात. यानंतर 7/12 वेगळे होतात. महत्त्वाचे नियम. आता 100 रुपये स्टॅम्पवर केलेले करार चालणार नाहीत. तोंडी वाटप चालणार नाही. फक्त नोंदणीकृत वाटपपत्र स्वीकारले जातील. फेरफार न केल्यास काय होते? जर फेरफार नोंद केली नाही तर 7/12 वर नाव येत नाही, जमीन विकता येत नाही, बँकेकडून कर्ज मिळत नाही. म्हणून फेरफार नोंद खूप महत्त्वाची आहे. वास्तविक उदाहरण. एका गावात 4 भावांमध्ये 25 वर्षांपासून वाद होता. कोर्टात
2 लाख रुपये खर्च झाले. 25 वर्ष केस नंतर सहमतीने वाटप केले. आज वेगवेगळे सातबारे. भांडण संपले. जमीन वाटप करताना घ्यायची काळजी. सर्व वारसांनी संमती घ्या. नकाशा स्पष्ट ठेवा. चांगल्या वकिलांचा सल्ला घ्या. नोंदणी जरूर करा. फेरफार नोंद पूर्ण करा. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आम्ही अशाच सरकारी योजना, जमीन आणि कायद्याची सोपी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.